ॲप एपिक कम्युनिकेशन लिमिटेडच्या या वेबिनारच्या या तिसऱ्या पुष्पामध्ये आपला सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि आमच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण की डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे सर आज आपल्या बरोबर जोडले गेले आहेत. AICTE ते चेअरमन आहेत. COEP ते माजी डायरेक्टर म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे. IIT गुवाहाटी इथे ते डेप्युटी मॅनेजर, डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे ते फेलो आहेत. त्यानंतर प्राग एंटरप्रेनरशिप अवॉर्ड आणि MITचे WP लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यांचा परिचय सगळ्यांना जास्त आहेच. आणि आम्ही त्यांना AICTE ह्या एका उत्तम अशा संस्थेचे अध्यक्ष म्हणून जास्त जवळचे समजतो. आज तसंच आपल्या बरोबर एपिक चे डायरेक्टर, म्हणजे जे आपण 3 दिवस अंकनाथचा परिचय करून घेतला, त्या अंकनाथचे निर्मितीकार ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या कल्पनेतनं हे ऍप डेव्हलप झालं, असे मंदार नामजोशी आपल्या बरोबर आहेत. अभिनय, दिग्दर्शन, रंगभूमी म्हणजे पैलू त्यांचा आज मला दिसून येतोय की अनेक वर्ष ते प्रत्येक रंगभूमीच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी कार्य केलेलं आहे. राष्ट्रीय विजेता आहेत त्यामध्ये ते. त्यानंतर एपिकच्या माध्यमातून त्यांनी बरेच, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इव्हेंट ऑर्गनायझर हा एक वेगळा भाग असतो, पण इव्हेंट डिझायनर आपण ज्याला म्हणतो, आणि असं बरंच काही. त्यांचा परिचय मोठा आहे, पण आपण थोडंसं त्यांच्या कार्यातनं त्यांचा परिचय आपल्याला जास्त हळूहळू होणार आहे. या दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण थोडंसं एक सुरुवात वेगळी अशी करणार आहोत. नंतर आपण सहस्रबुद्धे सरांशी गप्पा मारणारच आहोत. पण अंकनाद हे काय आहे हे आपल्याला गेले 2 दिवस खूप छान पद्धतीने मंदार सरांनी समजावून सांगितलं. अनेक पालकांनी, अनेक विद्यार्थ्यांना त्याबद्दल कुतूहल निर्माण होऊन ते प्रत्येकाने गुगल प्ले स्टोअरवर अंकनाद नक्की काय आहे हे पाहिलं. अनेकांनी ते डाउनलोडही केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे अंकनाद लावत राहा घरोघरी. तुमच्या तो नादमयता विद्यार्थ्यांच्या कानावर पडू दे आणि त्याचे एक छान संस्कार तुम्हाला तुमच्या मुलांवर, पाल्यांवर दिसतीलच. आज आपण याच ऍपचं एक पुढचं पाऊल या संस्थेने हाती घेतलेलं आहे. एक चांगलं काम ज्याला असं म्हणू, मी त्याला थोडंसं सामाजिक कार्य असं म्हणते. गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण जे साधारणतः हे करतो की मूलभूत संशोधन, गणित असेल, विज्ञान असेल किंवा इतर विषयांमधलं मूलभूत संशोधनामध्ये आपण नक्की कुठे आहोत, आणि आपल्याला जर पुढे जायचं असेल या संशोधन प्रक्रियेमध्ये, किंवा मुलांच्या मनामध्ये तशा पद्धतीने जे कुतूहल निर्माण होतं लहान वयामध्ये, तर त्या कुतूहलाला योग्य खतपाणी कसं मिळेल, यासाठी मंदार नामजोशी आणि त्यांच्या टीमने एक नवीन संकल्पना निर्माण केलेली आहे. आणि त्या संकल्पनेला त्यांनी छान नाव दिलेलं आहे की गणितालय. म्हणजे एक छान आलय असेल, आणि जिथे तुम्हाला तुमच्या मनातील संख्यांच्या विषयीचं कुतूहल असेल, किंवा विज्ञानात काल आपण जो बघितला की भौतिकशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल, या इतर सगळ्या विषयांशी गणिताचा थोडाफार जो संबंध आहे, आज आपण तो विस्तृत पाहणार आहोत. तर या गणितालय विषयीचं एक छोटंसं आपण फॉर्मल इनॉग्रेशन आज ऑनलाईन या प्लॅटफॉर्म मधनं आज करणार आहोत. कारण आपण सध्या सगळेच ऑनलाईन आहोत, पण अनेकांनी असं सांगितलं की मॅडम, याच्यामुळेच आज आम्ही महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या वेगवेगळ्या भागात बसून हा कार्यक्रम पाहू शकत आहोत. तर ही एक खूप टेक्नॉलॉजीची स्ट्रेंथ ही आपल्याला कळून आली गेल्या 3-4 महिन्यामध्ये. तर आता मी मंदार सरांकडे त्यांना विनंती करते की त्यांनी गणितालय विषयी विस्तृत सांगावं आणि त्याचं ओपनिंग हे करावं, आणि मग पुढे आम्ही प्रश्नोत्तरांकडे बोलू. मंदार सर. नमस्कार अनिल सर, प्राची मॅडम नमस्कार. मी पहिल्या प्रथम अनिल सरांचे खूप आभार मानतो, कारण या ऍपची एप्रिल 2016 मध्ये सुरुवात झाली, ती सुद्धा अनिल सरांच्या हस्तेच सुरुवात झाली. माझा आवाज ऐकू येतोय? हो, येतोय येतोय. अनिल सरांच्या हस्तेच टिळक वाडा म्हणजे केसरी वाड्याच्या प्रांगणामध्ये ज्या डेस्कवर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं, त्याच देशच्या आणि त्यांच्या
पुस्तकांच्या आणि लायब्ररीच्या सानिध्यामध्ये या ऍप्लिकेशनचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळेला प्राध्यापक प्रचम सेजवलकरही उपस्थित होते आणि सरांनी तेव्हापासून आम्हाला खूप मोठा पाठिंबा या सगळ्या ऍप्लिकेशनच्या प्रवासाला दिला आणि तेव्हापासून प्रवास करत करत आजपर्यंत मी मागच्या वेळेलाही उल्लेख केला तसा 1001 शाळा आणि जवळजवळ 60,000 विद्यार्थी अशापर्यंत आज हे ऍप्लिकेशन पोहोचलेलं आहे. या ऍप्लिकेशनच्या या 60,000 विद्यार्थ्यांना किंवा इथून पुढे नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना नुसतं एक पाठांतरासाठीचं ऍप्लिकेशन किंवा पुस्तक दिलं म्हणजे आमची जबाबदारी संपली असं होत नाही. किंबहुना आमच्या जबाबदारीची ती सुरुवात आम्ही मानतो आणि म्हणून आम्ही त्यांना गणितालय नावाचा एक क्लब, म्हणजे ज्याला आपण क्लब अंकनात म्हणूया, अशा पद्धतीचं गणितालय त्याला आपण नाव दिलं. कारण मुलांना त्या गणिताच्या घरात, गणित आलय म्हणजे गणिताच्या घरात असल्यासारखं वाटलं पाहिजे असं त्याचं मत आहे. आणि अनिल सरांसारखे काही या विषयातले श्रेष्ठ मंडळी किंवा प्राजक्ती गोखले असतील किंवा आम्ही नागडीकर सरांची बोलतो आहोत, आम्ही माशेलकर सरांची बोलतो आहोत, याचबरोबर जवळजवळ 1001 शाळांचे प्रिन्सिपल्स आहेत की जिथं आमच्या आता ट्रायल्स झाल्या. गणिताचे शिक्षक आहेत, कात्रे सरांसारखे HOD पुणे विद्यापीठ मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट असणारे, अशी अनेक मंडळी ही ह्या सर्व मुलांना मेंटॉर्स म्हणून या गणितालयामध्ये, म्हणजे या मुलांचे काका काकू ताई दादा आजी आजोबा बनतील. शिक्षक आणि मेंटॉर असे फार मोठे शब्द आणि मोठं त्याला स्वरूप न येता हे मेंटॉर्स म्हणून किंवा काका काकू बनून या मुलांबरोबर वावरतील. त्यांच्याबरोबर त्यांना गणितातल्या गमती जमती सांगतील. गणित हे फक्त पाठ्यपुस्तकाच्या आणि होमवर्क क्लासवर्कच्या वहीमध्ये करण्याचा भाग शिल्लक न ठेवता गणित हा रोजच्या आयुष्यातला जगण्याचा भाग कसा आहे आणि त्याच्यातली मजा कशी आहे हे मुलांना समजत जावं. पुढे जाऊन गणिताचा पाया पक्का होऊन तंत्रज्ञान विज्ञानाकडे जाण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्त व्हावा, अशा उद्देशाने आपण हे गणितालय स्थापन आज करणार आहोत. याचा प्लॅटफॉर्मचं बिल्डिंग, सॉफ्टवेअर बिल्डिंगचं काम थोडं अजून अंतिम टप्प्यात आहे. पण जसं फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर गेल्यावर मुलाला त्याच्या मित्रांच्या प्लॅटफॉर्मवर जाता येतं, पुन्हा तिथून त्याच्या मित्रांच्या प्लॅटफॉर्मवर जाता येतं, प्रश्न विचारता येतात, उत्तरं मिळतात, शेअर होते, माहिती शेअर होते. अशाच स्वरूपाची फक्त गणित, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यातलीच माहिती ही या अंकनात विकत घेतल्यानंतरच याचं सदस्यत्व मिळेल आणि त्या माहितीचं आदान प्रदान करायची परवानगी त्या प्लॅटफॉर्मवर असणार आहे. अशा पद्धतीचं ते गणितालय नावाचं गणिताचं आलय तयार करण्याची इच्छा आहे. मी आपल्याला एक जरूर नमूद करू इच्छितो की आपले माननीय राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांच्याशी आमच्या एका इव्हेंटच्या वेळेला भेट झाली होती. त्यावेळेला मी असं सांगितलं होतं त्यांना, मी ही कल्पना सांगितली होती, मेंटॉर किंवा पहिला आजोबा मी होईल, ही तयारी त्यांनी दाखवली होती. पण माझं नशीब असेल किंवा मुलांचं असेल, त्यांना तिथपर्यंत मला वेळेत पोचता आलं नाही. परंतु आता मात्र अनिल सरांसारखे मोठे आजोबा या सगळ्या मुलांना मिळणार आहेत आणि मी अनिल सरांना अशी विनंती करतो की आमच्या या सगळ्या मुलांचे आजोबा व्हावेत आणि या गणितालयाचं उद्घाटन करावं. तन्मय, मी मीटिंगच्या होस्टना सांगतो की आपण कशा पद्धतीने ते उद्घाटन करणार आहात ते करावं. हॅलो. हा तन्मय, तुझा आवाज फक्त हे कर, थोडा कमी येतो. नाही, इथं कुठे क्लिक केलं की ते उद्घाटन होईल ते सांगितलं की त्याप्रमाणे माऊस मध्ये क्लिक केलं की होऊन जाईल. सर एकच मिनिट, अनिल मी सर, स्क्रीन शेअर करते. थोडा कनेक्टिव्हिटीचा इश्यू येतोय जरा. मी स्क्रीन शेअर केली की तुम्हाला एक मेसेज करते, म्हणजे एक इंटिमेशन देते, त्याप्रमाणे आपण स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्ही क्लिक करा. ओके. कल्पना अशी आहे की अनिल सर त्यांच्या माध्यमातून मुलांना पहिला संदेश पाठवतील आणि तो पहिला संदेश हा गणितालयाचा पहिला संदेश असेल. आपल्या रजिस्टर्ड असणाऱ्या मुलांना तो जाईल. तांत्रिक बाब पहिल्यांदाच करून बघतो आहोत, त्यामुळे त्यात काही अडचणी आहेत.
पण तुम्ही हवं तर मुलाखत सुरू करा सरांची की तांत्रिक. नाही म्हणजे मुलाखत सुरू करण्यापेक्षा कालच्या 2 दिवसामधलं सर फक्त तुम्हाला थोडंसं एक म्हणजे परवा आम्ही जे बोललो ते व्यवहार आणि गणित. तर व्यवहारामधली आपली जी भाषा असते म्हणजे कमी जास्त मिळवले, तुला इतके जास्त मिळाले, तर हे शब्द आणि अचानक मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये बेरीज, वजाबाकी असे शब्द येतात आणि मग तिथे कुठेतरी तिथपासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की गणित हे माझ्या रोजच्या जीवनापेक्षा काहीतरी वेगळं आहे असा एक भाव निर्माण होतो. प्रसाद सरांनी त्याचं एक खूप छान विश्लेषण केलं की पालकांनी आणि शिक्षकांनी जाणीवपूर्वक सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये, पहिली, दुसरी, तिसरी मध्ये व्यवहारातली ही जी भाषा आहे जी आपण गणिती संदर्भात वापरतो, म्हणजे एखादा घरात पदार्थ करताना आपण किती चमचे किंवा याही पेक्षा आपण पाऊण लिटर पाणी, मग आज आपण अर्धा लिटर दूध घेतलं, तर याच्याऐवजी आपण जे घरगुती शब्द वापरतो तर त्याचा थोडासा परिचय मुलांना करत करत गणिताकडे आणावं. आणि पालकांना ते खूप त्या टिप्स आवडल्या, पालकांचे खूप छान प्रतिक्रिया आल्या. काल आम्ही प्राजक्ती गोखले मॅडम बरोबर बघितलं ते गणितातलं सौंदर्य. त्यांनी खूप वेगवेगळ्या पाश्चिमात्य देशांमधले सुद्धा विविध ऑथर किंवा आपली भारतीय संस्कृतीमधलं जे आपण वेदसूत्रांमधलं जे काही सूत्र आहेत की त्याच्यामध्ये भाषा, अलंकारिक भाषेचा वापर करून, जसं लीलावतीमध्ये म्हणजे भाषा आणि गणित वेगळं नाही, गणितामधलीही भाषा ही अलंकारिक आणि सुंदर असू शकते आणि त्यामुळे गणित हा काही वृक्ष विषय नाही, तो रंजक विषय आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी परिचय करून दिला. पालकांना तोही आवडला. मला असं वाटतं की आपण स्क्रीनकडे जातोय, मग पुढे आपण पाहूया की कशा पद्धतीने करतोय. आपल्याला तन्मयी. हॅलो. हा. हॅलो. हो, येस. आम्हाला स्क्रीन दिसते आता. दिसते, हो दिसते. आपल्याला फक्त एक हे करायचंय, म्हणजे जशी परवानगी मिळेल अनिल सरांची, सर म्हणले की क्लिक कर आणि सेंड कर, की मी इकडून सरांचाच नसते मला करावं लागेल, कारण की आपल्याला थोडासा कनेक्टिव्हिटीचा इश्यू येतोय. हरकत नाही. मला तिथून क्लिक करावं लागेल. तू सरांना तसं सांग योग्य हे, म्हणजे मग वेळ सांग म्हणजे मग आपण लगेच हे करू. हो, आता आपण सेंड करू शकतो, बस सरांची परवानगी मिळाली की मी इकडून क्लिक करेन. हो, परवानगी पूर्णपणे 100% आहे, लगेच करून मोकळे हो. ओके. येस तन्मयी, गो अहेड. धन्यवाद, धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद तन्मयी, धन्यवाद. सर, आपल्या मार्गदर्शनाखाली हा गणितालय हे छान म्हणतात तसं लहान मुलांच्या सर्व मनातील जे काही कुतूहल असतं ते शमवण्याचे खूप छान असं आलय निर्माण होईल आणि बहरत राहील. म्हणजे आपले विशेष आभार आणि आपले आशीर्वाद आमच्या बरोबरच आहेत आणि सक्रिय आपला सहवास आम्हाला सातत्याने लाभणार आहे. आता आपण जसं 2 दिवस आपण या आलेल्या वक्त्यांशी खूप छान रंजक अशा गणितीय गप्पा मारल्या, तसंच आज आपण डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे सरांशी गप्पा मारणार आहोत. पण तत्पूर्वी म्हणजे पूर्णतः गणिताकडे जाण्याआधी मला एक सर तुम्हाला, कारण आज तुम्ही केंद्रीय म्हणजे केंद्र सरकार आणि यांच्या एका महत्वाच्या संस्थेबरोबर काम करत आहात, तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलं आहे तर त्या धोरणाविषयीचं आपलं एक मत, कारण सगळेच जण आता सध्या त्या प्रवाहात आहेत. जाणीवपूर्वक माहिती घेण्यामध्ये सुद्धा पालक आणि शिक्षक सजग झालेले आपल्याला गेल्या 10-15 दिवसामध्ये दिसत आहेत. तर तुम्ही तुमचं त्याविषयीचं मत आणि अंमलबजावणीच्या संदर्भात आपलं काय मत आहे असं आमच्या पुढे आज मांडावं अशी मी विनंती करते. धन्यवाद प्राची साठेजी. तत्पूर्वी मी मंदार नामजोशी असेल, तन्मयी तुळशी असेल आणि तुम्ही पण सर्व जणांनी जो हा कार्यक्रम आखलेला आहे अत्यंत उल्लेखनीय आहे. कारण मला आठवतंय मी पुण्याहून इथे यायच्या आधी जवळपास मी जायची म्हणजे जवळपास डेट आलेलीच होती मला वाटतं, त्याच वेळेला हा कार्यक्रम झाला होता अंकनाथचा आणि हा ऍप डेव्हलप करून तो लोकांच्या समोर ठेवायचा होता. आणि त्यावेळेला शेजवलकर सर पण आलेले होते आणि टिळक वाड्यामध्ये
हा समारंभ झाला. छोट्याच प्रमाणात होता, पण त्यात कित्येक जण जे विद्यार्थी आले होते त्यांनी नंतर पण कधी कधी मला कॉन्टॅक्ट करून माझा नंबर घेतला होता, बोलत राहिले. मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या मध्ये एक आवड निर्माण करणं हे महत्वाचं होतं. आणि तो पहिला स्टेप झाला होता. अंकनादच्या ऍपच्या माध्यमातून स्टुडंटच्या जवळ आपण गेलेलो होतो. पण आता नवीन प्रकारे गणितालय, कालच मंदारशी आणि आपण सर्वांशी बोलताना इन्फॉर्मल चॅट मध्ये मी म्हटलं की जसं आपण वाचनालय म्हणतो तसं हे गणितालय आहे. आणि वाचनालयात आपण ज्ञान संवर्धन करण्यासाठी, वाढवण्यासाठी, तिथं असलेल्या पुस्तकांना बघण्यासाठी जातो. तर इथं गणितालयामध्ये येऊन त्या आलयामध्ये म्हणजे त्या घरामध्ये बसून नवीन नवीन गणिताची जी पहिलू असतात ते आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मला वाटतं की हे अत्यंत उत्कृष्ट असेल. आणि मला कालच ते झाल्यावर नंतर आयडिया येत राहिल्या, म्हणून मी एखाद दोन गोष्टी विशेष सांगतोय. कारण पुण्याच्या सारख्या ठिकाणी असेल किंवा इव्हन पुण्याच्या बाहेर पण एखाद्या छोटी जागा असेल तर एक छोटी झोपडी सारखं, म्हणजे आपण गुरुकुल सिस्टम म्हणत होतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या शेपचे, आकाराचे जर आपण छोटी छोटी खोल्या तयार केल्या, म्हणजे हेमिस्फेरिकल आहेत, कुठे रेक्टँग्युलर आहेत, क्युबॉइड आहेत, पिरामिड स्ट्रक्चरचे आहेत, आणि मग विद्यार्थी त्याच्या आत बसून त्याचा प्रयोग करतील असं एक डोक्यात स्वप्न आलं मला. म्हणून म्हटलं मी सुरुवातीला हे तुम्हाला सांगू, नवीन आयडिया. आणि हे फार म्हणजे अगदी सहज शक्य आहे. गावाबाहेर कोणाची जरी जमीन असेल तर एक छोटस त्याच्यात एक 20-25 जण बसण्यासारखी जरी जागा असली आणि बाकीचे बाहेर हिंडत असतील आणि ते येतील, त्यात अनुभव घेतील आणि जातील, हा एक अनोखा प्रयोग होऊ शकतो. आणि मग त्याच्यातच आज खगोलशास्त्राला आणि गणिताला जोडणी आहेच आहे. त्यामुळे आतमध्ये जर वेगवेगळे ग्रह वगैरे अंधार करून त्यात दाखवण्यासारखे झाले, म्हणजे आपल्या छोट्या प्रमाणात ऍस्ट्रॉलॉजी आणि ऍस्ट्रॉनॉमी दाखवण्याचा पण जी पॉसिबिलिटी आहे हे पण करता येईल. मला वाटलं हे काही गोष्टी सुरुवातीला सांगाव्यात. आणि गणिताबद्दल आवड निर्माण करणं, आता सुरुवातीला जे आपण सांगितलं की आपण गणित एकदम रफ रीतीने शिकवतो सगळ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे एकदम थेरॉटिकल सगळं, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याच्यात रुची निर्माण होत नाही. आणि ते जे पहिली दुसरी इयत्तेमध्ये जे होतं ते कंटिन्यू राहतं. आणि गणित म्हणजे कित्येक जण एकदम इंटरेस्टने तरी बघतात किंवा टोटल हेट्रेडने बघतात. त्यातनं बाहेर येण्यासाठी अत्यंत नॅचरल प्रवाहामध्ये त्यांना शिकण्याचं व्हायला पाहिजे. त्यासाठी खेळ असतील, खेळाच्या माध्यमातून होऊ शकतं. कारण अनेक खेळामध्ये आपल्याला कुठे 7 लगोरीसाठी आपण हे ठेवतो, मग ते मारल्यावर त्याच्यातनं कसे ते दुसऱ्या डायरेक्शन मध्ये जात आहेत, फोर्स ज्या डायरेक्शन मधून येतोय त्याच्याप्रमाणे कसं जातं, म्हणजे आपण क्रिकेटमध्ये बघतोच, तर त्याप्रमाणे लगोरी सारख्या छोट्या खेळातून सुद्धा लोकांना आपण शिकवू शकतो. आणि वेगवेगळे अंक गणित जे आपले काउंटिंग आहे ते सांगू शकतो. शकुंतला देवीच्या गोष्टी सांगू शकतो. रामानुजनच्या गोष्टीच्या माध्यमातून आणि खेळांच्या माध्यमातून जर गणिताची शिकवण सुरू झाली तर फार उत्तम होईल. आता मी प्रश्न विचारला होता त्याच्याकडे वळतोय की नवीन शिक्षा नीती जी आहे ती जस्ट आता 29 तारखेलाच अनाऊन्स केली गेली, कॅबिनेटने अप्रूव्ह केल्यानंतर. त्याच्यानंतर पंतप्रधान मंत्र्यांनी स्वतः परवा त्याचं 1 तास त्याच्याबद्दल ते पण बोलले होते. आणि आता प्रायमरी स्कूल आणि स्कूल एज्युकेशन बद्दल पण आणखीन असाच कार्यक्रम होणार आहे. तो हायर एज्युकेशनचा होता, आता स्कूल एज्युकेशन साठी सुद्धा पुढच्या 1-2-4 दिवसात होईल. तो कदाचित आजच होणार होता असं वाटत होतं मला, पण ते आज झालेलं नाही. म्हणजे 11 वाजता तो असेल, उद्या परवा कधीतरी असेल, पुढच्या 2-3 दिवसात. सर्वांनी ते लक्ष ठेवून जाणं गरजेचं आहे. आणि पंतप्रधानांनी वरचेवर आणखीन एक गोष्ट वरचेवर सांगितली, परीक्षा पे चर्चा म्हणून ते 3 वर्षापासून मीटिंग घेत आहेत. तर मुलांना जी परीक्षेची एक वेगळीच भीती असते एक तऱ्हेची, त्यातनं बाहेर काढण्यासाठी जे उपाय आहेत ते ह्या नवीन शिक्षा नीतीमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली आहेत. आणि आता मी एक विशेष कडे लक्ष देतोय की कारण आपल्याकडे एक एक्स्ट्रीम पासून दुसरी एक्स्ट्रीम कडे जाण्याची गोष्ट असते. मी एक उदाहरणार्थ सांगतोय की गेल्या कित्येक वर्षात, 70 वर्षामध्ये आमच्या सगळं प्रश्नपत्रिका जर बघितल्या, ती न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्याच्याबद्दल पण काही चर्चा झालेली आहे की ते मेमरी बेस्ड आणि रोट लर्निंग बेस्ड आहे. केजी पासून ते पीजी पर्यंतच्या, आता पीएचडी करणारे, एमफिल करणारे, रिसर्च करणाऱ्यांना नॅचरली काहीतरी नवीन शोधायचं असतं, नाविन्यपूर्ण काहीतरी करायचं असतं. त्यामुळे ते जर्नल बघून पुढे काय करू शकतो बघत असतील. पण आपले क्वेश्चन पेपर बघा तुम्ही, त्याच्यामध्ये प्रश्न असे असतात की ह्याची माहिती द्या, हा डिरायव्हेशन करा. त्यामुळे भोकमपट्टीनी जे काही आपण करू शकतो तेच प्रश्नपत्रिकेमध्ये असतं. आणि त्यामुळे ज्यांना मेमरी पॉवर चांगली आहे, लक्षात ठेवू शकतो,
त्याला 80, 90, 95, 100 ते 100% पण मिळतात. पण नंतर हा विषय कुठे उपयोगी होतो, याचा अर्थ काय आहे, हा आणखीन काहीतरी याच्यामध्ये नवीन करू शकतो का, असे प्रश्न विचारले की एकदम जे आपल्या भारताने दिलेला 0 आहे तो 0 दिसायला लागतो. मग त्यामुळे आम्ही सगळेजण पूर्ण देश विदेशात सगळी आता चर्चा अशी आहे की we should move away from rote learning and therefore we should have questions which are based on एक ब्लूम्स टॅक्सॉनॉमी म्हणून एक विषय आहे. त्या ब्लूम्स टॅक्सॉनॉमी मध्ये हायर लेवल्स ऑफ लर्निंगला इव्हॅल्युएशन करण्याची पद्धत आहे. म्हणजे अंडरस्टँडिंग झालंय की नाही, त्याचे कॉन्सेप्ट माहिती झालेत की नाही, त्याच्यानंतर त्याला अनालिसिस करू शकतो का, डेटाला सिंथेसाइज करू शकतो का, त्यातनं काहीतरी नवीन इनोव्हेशन करू शकतो का, म्हणजे नवाचार करू शकतो का, असे 4, 5, 6 लेवल्स आहेत. The lowest level is understood to be the memory, म्हणजे information. This whatever we reproduce in the question paper and answer books today is information. तर आज इन्फॉर्मेशन पूर्ण जगामध्ये इतक्या सोप्या रीतीने आहे की त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जाताच कामा नये आणि आपण सहजरित्या त्याच्या नेक्स्ट लेवललाच गेलं पाहिजे म्हणायची जास्तीत जास्त फोकस आहे. पण आपण जेव्हा ते करायला लागतो तेव्हा एकही प्रश्न मेमरीवरती नाहीये असं जाऊन ठरवून जर सुरू केलं तर तो अदर एक्स्ट्रीम पेंड्युलमला गेलो असं मला म्हणण्याचं आहे. म्हणून अंकनाद विशेषतः महत्वाचा आहे. काही गोष्टी पाठांतराच्या पण आवश्यक आहेत. आपल्या समाजामध्ये पूर्वी काळापासून आपले संस्कृत श्लोक होते, सगळ्यांना ते पठण करावे लागत होते. त्यातनं 2 गोष्टी होतात. एक तर आपली मेमरी ब्रेन मध्ये जी कॅपॅसिटी आहे ती वाढत जाते. मेमरीची कॅपॅसिटी ऑलमोस्ट अनलिमिटेड आहे असं वाटतं की आपल्याकडे सुपर कम्प्युटर मध्ये जी मेमरी आहे त्याच्यापेक्षा जास्त मेमरी आपल्या प्रत्येकाच्या डोक्याच्या आतमध्ये मेंदूमध्ये आहे, पण आपण त्याचा वापरच करत नाही. तर ते वलय त्याच्यात वाढत वाढत जाऊन ते आपल्याला एक्सपॅन्ड करता येतं आणि त्यामुळे जितकं आपण ग्रहण करू शकतो तेवढं ग्रहण केल्याने त्यात कॅपॅसिटी वाढते. त्यामुळे एका बाजूला हे टोटली आपण काहीच लक्षात ठेवायचं नाही, म्हणजे पूर्ण एम्प्टीच करून टाकायचं असंही बरोबर नाहीये. आणि त्यामुळे आजकालच्या विद्यार्थ्यांना जेव्हा आपण अगदी सोपे आहेत, आम्ही तर तुम्ही तर ह्या गाण्यांच्या माध्यमातून आणि अंकनाद मध्ये पावकी दिडकी वगैरे पण आहे, पण साधे 7x7 किंवा 13x3 किंवा 17x5 17x7 असं काहीतरी विचारलं की एकदम तो कॅल्क्युलेटर किंवा मोबाईल फोन उघडून त्यातला कॅल्क्युलेटर शोधून करायला निघतो, त्याला अजिबात येत नाही. त्याचप्रमाणे काही अंकांचे ऍडिशन सबट्रॅक्शन ह्याच्याबद्दलही तोच. आणि जर शकुंतला देवीला पाहिलं तर तिने तर क्यूब रूट ऑफ 10 नंबर 20 डिजिट नंबर 100 डिजिट नंबर करू शकत होती. म्हणजे जी पॉवर आपल्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये कदाचित आहे त्याला एक्सप्लोर इव्हॉल्व्ह करणं जे आहे ते नाही होत आहे. त्यामुळे एका साईडला आपल्याला ही भाग मेमरीमध्ये असलाच पाहिजे, नाहीतर मी आपल्याला उद्याला प्राचीचं नाव पण विसरून टाकेन की दॅट इज वन एक्स्ट्रीम अँड द अदर एक्स्ट्रीम इज काहीच ठेवता कामा नये. म्हणजे त्या दोघांचा मधला मध्यभाग जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे काही श्लोक करणे, त्यातनं पठण होतंय, त्यातनं आपले उच्चार नीट होतात, ही एक बाब झाली. आणि दुसरी बाब, त्यातनं आपल्याला पुष्कळ काही गोष्टी लगेच जरी कितीही म्हटलं तरी कम्प्युटरमध्ये जर सर्च करायचं झालं तरी गुगलमध्ये घातल्यावर तिथे 1000 वेगवेगळे येतात म्हणजे चॉईसेस. मग त्यातलं बरोबर कुठलं आहे शोधायला तरी वेळ लागणारच आहे. त्याच्याऐवजी जर आपल्याला ती माहिती आपल्याला आत्मसात असेल तर सोपं जातं. त्यामुळे आपल्याला दोन्हीचा बॅलन्स ठेवण्याची गरज आहे, पहिली गोष्ट. तर दुसरा भाग आहे की ह्या सिस्टीम नवीन सिस्टीम आहे. मी आता ह्याच्यात शाळेचे विद्यार्थी जास्त आहेत. तुम्ही म्हटलात की 1000 शाळांमध्ये 60,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं असल्यामुळे आणि ह्यातले पुष्कळजण आता हे बघत असल्यामुळे मला वाटतं की ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते आधीचा 10+2 जो सिस्टीम होता त्यातनं बाहेर 5+3+3+4 म्हणजे 5, 3, 3 आणि 4 आणि स्टार्टिंग पॉइंट 6 वर्षाच्या ऐवजी 3 वर्षात. 3 वर्षाला सुरुवात आणि 18व्या वर्षीच बंद होणार आहे. ते 12वीचं जे आत्ताचं 12वी जे आहे ते तेव्हाही 12वीचं सारखंच असेल, पण पहिली 3 वर्ष टोटली फ्री मुवमेंट मध्ये होते. म्हणजे अजिबात कुणाच्याही मनावरती दबाव प्रेशर नसताना खेळ कूद करत अनेक भाषा शिकू शकतात, अनेक खेळ शिकू शकतात, गणित शिकू शकतात, विज्ञान शिकू शकतात, आपला इतिहास शिकू शकतात, पण त्याच्यामध्ये कुठेही परीक्षा नाही आहे. त्यामुळे मनावर कसलंही दडपण नसताना अत्यंत फ्री वातावरणामध्ये शिकण्याची जी सोय पहिल्या 3 वर्षात होईल
तो भक्कम पाया जेव्हा निर्माण होईल तेव्हा त्याच्यातनं पुढची 2 वर्षात तो पहिल्यासारखंच पहिला आणि दुसरी सारखंच राहील. नंतर 3 वर्ष म्हणजे 5वी असेल, त्याच्यानंतर 3 म्हणजे 8वी असेल आणि त्याच्यानंतर 4 म्हणजे 12वी असेल आणि मग त्याच्यानंतर डिग्रीसाठी जाणं असेल कुठल्याही, मग 3 वर्षाची डिग्री असेल किंवा 4 वर्षाची डिग्री असेल, असे अनेक पैलू आहेत. दुसरा एक भाग अत्यंत महत्वाचा सांगून मी तिथे थांबतोय की याच्यात फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे. म्हणजे पुष्कळ जण 12वी नंतर जेव्हा ते कॉलेजमध्ये येतील, डिग्री कॉलेज इंजिनिअरिंग असेल किंवा आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्या विषयात असेल, पण त्याला आल्यावर वाटतं की मला आता हे 12वी पर्यंतच पुरे होतं आणि हे मी उगाच इथं कशाला आलो, माझं 1 वर्ष वाया गेलं, त्या 3 वर्ष झाल्याशिवाय मला आता डिग्री नाही मिळणार. त्याच्याऐवजी 12वी नंतरच्या 1 वर्षानंतर सर्टिफिकेट, 2 वर्षानंतर डिप्लोमा, 3 वर्षानंतर डिग्री आणि 4 वर्षानंतर स्पेशल ऑनर्स डिग्री, असा एक परिपाठ जो ह्याच्यात ठेवलेला आहे तो अत्यंत उत्कृष्ट ह्याच्यासाठी आहे की ज्याला त्याच्यात त्यावेळेला इंटरेस्ट नाही वाटला म्हणून बाहेर जायचं आहे ते जाऊ शकतो आणि ते जेव्हा त्याला यायचं वाटतं तेव्हा येऊ शकतो. म्हणजे असं नाही की तू 1 वर्ष मागे 4 वर्षांपूर्वी केला होतास, आमच्या डिग्रीचा पिरियड 3 वर्षाचा आहे, मॅक्झिमम 5 वर्षात हे संपलं पाहिजे असा आज युनिव्हर्सिटीचा जो रूल असतो त्यातनं बाहेर निघून तो अनलिमिटेड करून टाकून जेव्हाही वृद्ध माझ्यासारख्याला कुणाला तरी नवीन काहीतरी शिकावंसारखं वाटलं तरी सुद्धा तेही येऊ शकतात, अशी जी व्यवस्था आहे तो खरोखरी अभ्यासू वृत्ती असलेल्यांना अभ्यास करण्यासाठी पूर्णपणे त्याला सपोर्ट सिस्टम निर्माण करण्याची एक व्यवस्था त्याच्यातून दिलेली आहे. खूप छान. मला असं वाटतं की पाया जो आहे म्हणजे त्यांनी जो 5-3-3-4 हे केलेलं आहे हे खरंच, कारण त्यांनी परत परत त्या 5 वर्षांमध्ये की बेसिक न्यूमरसी आणि म्हणजे भाषिक अंगाने त्याचा जो विकास होणं आहे आणि त्यात तुम्ही जो सूत्र महत्वाचं सांगितलं की विदाऊट बर्डन, म्हणजे आनंददायी प्रक्रियेतनं तो त्या आधी शिक्षण प्रक्रियेशी समरस होणं आपण बरोबर शिक्षण घेत जाईल. आणि दुसरा जो तुम्ही मल्टिपल एंट्री आणि एक्झिट, ही एक खूप उत्कृष्ट गोष्ट अशी आहे असं मला वाटतं की हायर टेक्निकल, कारण आपल्याकडे बरेच वेळा आपल्याला हे लक्षात येतं की मुलांच्या खरंच 1-2 वर्षांनी त्यांना कळलेलं असतं की आपण चुकलोय. मला असं वाटतं आपण चुकलोय हे कळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. पण त्याच्यानंतर मात्र त्यांच्याकडे पुढे पर्याय नसायचा, जो या नवीन शैक्षणिक धोरणाने आपल्या समोर दिलेला आहे. या अर्थाने आता मला थोडंसं पुढच्या विषयाकडे, कारण प्रश्न असा आहे की आम्हाला असं वाटतं, जसं माझ्या वयामध्ये माझं 10वी पर्यंत गणित होतं आणि मग मला असं वाटायचं की चला आता आयुष्यातनं गणित संपलं. पण नंतर जेव्हा मला फिलॉसॉफी घ्यायचं म्हणून मी लॉजिक घेतलं, म्हणजे आम्हाला तो फिलॉसॉफी बरोबर फिलोसायकोलॉजिक असा एक ग्रुप होता आणि असं वाटलं की अरे बापरे, इथे पण गणित आहे. तर एक जे कंपार्टमेंट आहे तर त्याविषयी थोडंसं तुम्ही सांगा की गणिताचा संबंध आणि गणिताचा स्पर्श हा असा किती विस्तारित असू शकतो किंवा विस्तारित आहे असं तुम्हाला वाटतं? गणिताचा संबंध मला वाटतं की सगळ्या विषयांमध्ये येतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. कशामध्ये जास्त प्रमाणात असेल, काही ठिकाणी कमी प्रमाणात असेल, काही ठिकाणी स्पष्ट रीतीने दिसत असेल, काही ठिकाणी दिसत नसेल, असं तरी मला वाटतं. मग आता ते हिस्ट्री जरी असली, हिस्ट्रीमध्ये पण सांगतोय मी, ज्याच्यामध्ये काही संबंध नाही असं वाटतं, पण ते 2000 वर्षापूर्वी, 1800 वर्षापूर्वी, 1000 वर्षानंतर वगैरे म्हटल्यावर ते इनडायरेक्टली गणिताचाच संबंध आहे. ते त्यावेळेचा म्हणजे ती कालगणना जी आहे, 1 मिलियन इयर्स एगो म्हटलं की त्याच्या कल्पनेतच येणार नाही जर त्याला गणिताचंच ज्ञान नसेल तर, की आदिमानव कसा होता ते सांगण्यासाठी आपण मागे गेलो तर त्याला लक्षात येणार नाही. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे, लॉजिकमध्ये तर आहेच आहे. ऍब्सोल्युटली जे लॉजिकल थिंकिंग आहे ते मॅथमॅटिक्स मधूनच येतं आणि म्हणूनच मॅथमॅटिक्स ज्या ज्या विषयांमध्ये स्पष्ट रूपाने शिकलं जातं त्यांची थिंकिंग कॅपेबिलिटी पण व्हेरी डिफरंट असते. ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग करू शकतात. ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यातनं आपल्याला पुष्कळ नवीन नवीन प्रयोग करू शकतो आपण. मनामध्ये विचार जे येतात त्याला एक वेगळी गणना देण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. त्यामुळे गणिताचा डायरेक्टली जर बघितलं तर सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये तर आहेच आहे, कारण प्रत्येक विषयामध्ये सायन्सच्या फिजिक्स मध्ये असेल, केमिस्ट्रीमध्ये असेल, मग ते पिरियॉडिक टेबल मध्ये असेल किंवा आपले कंपाऊंड करताना असेल, आणि इतकंच नाही तर बायोलॉजी मध्ये पण आहे. पुष्कळ जणांना वाटतं की बायोलॉजी म्हणजे एक मॅथमॅटिक्स सोडलं की मी बायोलॉजीकडे आलो, बायोलॉजी सोडलं की मी मॅथमॅटिक्सकडे राहणार. असे एक जे सायन्स विद्यार्थी असतात 11वी-12वीला ते फिजिक्स केमिस्ट्री कॉमन आहे, मॅथमॅटिक्स बायोलॉजी मध्ये आयदर मॅथमॅटिक्स घेणारे लोक असतात, काही जण फक्त बायोलॉजी घेणारे, काही दोन्ही घेतात. आणि मला व्हेरी इंटरेस्टिंग आता सांगितल्यावर एकदम लक्षात आलं, मी
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये डायरेक्टर असताना 2006ची गोष्ट आहे. आम्ही 2007ला सिलेबस मध्ये बायोलॉजी कंपल्सरी सब्जेक्ट आणला फर्स्ट इयरच्या विद्यार्थी. आणि बायोलॉजी आल्या क्षणी एकदम पूर्ण गडबड माजली सगळीकडे. काय म्हणतात त्याला, हे काय झालं, आम्ही 11वी-12वीला आम्ही बायोलॉजी सोडलं होतं. 10वी पर्यंत आम्हाला त्याच्याबद्दल पूर्णपणे असं वाईट वाटत होतं की हा विषय का शिकतो आम्ही, म्हणून आम्ही सोडलं. ते तुम्ही परत आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये आल्यावर शिकवायला लागला, त्याचा काय संबंध आहे म्हणून. आणि मग आम्ही त्यांना त्याची रिलेशनशिप दाखवली. सुरुवातीला 1-2 वर्ष अडचण आली आणि म्हणून त्या विषयाचं नाव पण आम्ही इंटरेस्टिंगली मग चेंज केलं. बायोलॉजी न म्हणता आम्ही ह्युमन मशीन्स म्हटलं. तो म्हणजे लिव्हिंग मशीन्स म्हणून नाव दिलं त्याला. लिव्हिंग मशीन्स म्हणजे हे लिव्हिंग आहेत पण मशीन्स आहेत. म्हणजे कसं हार्ट ऑपरेट होतं, कधी लंग्स ऑपरेट होतात, किडनी कशी काम करते, मेंदू कसा काम करतो आणि त्यांचे इंटररिलेशन कसं आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक्सशी कसे संबंधित आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी कसे संबंध आहे, कम्प्युटर सायन्सशी कसं संबंधित आहे, हे सांगितल्यावर मग त्यांना इंटरेस्ट निर्माण झाला. आणि काही एक मायक्रोसॉफ्टची कॉम्पिटिशन होती, त्यांच्यात आमच्या मुलांनी बायोलॉजिकल एक ऍप्लिकेशन पॅरलल कम्प्युटिंगचा वापर करून त्याला वर्ल्ड मध्ये फर्स्ट प्राइज मिळवला विद्यार्थ्यांनी. मग हे छोटे छोटे आहेत, कसं इंटर रिलेशनशिप आहे बायोलॉजीची मॅथमॅटिक्सची, मॅथमॅटिक्सचं सगळ्या. आणि आणखीन एक माझं उदाहरण म्हणजे माझ्या मुलीचंच आहे. आता ह्याच्यात सांगण्याचं म्हणजे ती 10वीत असताना ती कंटाळली होती मॅथमॅटिक्स बद्दल, कारण शिक्षक शिकवतात त्याच्यावरती असतं. इंटरेस्ट करून नाही शिकवलं की त्यांना त्याच्यातनं इंटरेस्ट निर्माण होत नाही. ती सेंट्रल स्कूलमध्ये तिथं शिकायची आणि मग तिने म्हटलं 11वी-12वीला मी घेणार नाही. मी म्हटलं मॅथमॅटिक्स घे, तू त्याच्यात फार कष्ट घेऊ नकोस, किती कमीत कमी मार्क घेऊन पास झाले तरी हरकत नाही, पण शिक. पण ती समोर डिस्टेस्टफुली तिने घेतला, कमी मार्क पण मिळाले कारण तिला बायोलॉजीमध्येच इंटरेस्ट होता. मग फर्ग्युसन मध्ये मायक्रोबायोलॉजी केलं, सगळं केलं. पण जेव्हा ती MS करायला ह्याला गेली बॉर्न युनिव्हर्सिटीला आणि आता PhD करते ती फ्रॉम नेदरलँड मध्ये व्रिजे युनिव्हर्सिटी, आणि आता मॅक्झिमम मॅथमॅटिक्स वापरते ती बायोलॉजी मध्ये. आणि वेदर इट इज इन्फॉर्मॅटिक्स सायन्स ऑर ब्रेन अँड न्यूरोसायन्स मध्ये व्हेरी इफेक्टिव्हली मॅथमॅटिक्स इज यूज. त्यामुळे मॅथमॅटिक्सचा संबंध कसा कुठे येतो हे ह्याला विस्तारपूर्वक सांगत गेलो तर मोठी पुस्तकच लिहू शकू. म्हणून मला वाटतं की इथंच मी थांबतो. पण सगळ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की मॅथमॅटिक्सचा संबंध सगळीकडे येतो, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये येतो. आणि ती भाजी विकणारीला पण मॅथमॅटिक्स लागतं, किंवा आपल्या घरी काम करणारे मोलकरणीला पण समजावं लागतं, म्हणजे किती खर्च करून सेव्हिंग करायला पाहिजे. त्यामुळे मॅथमॅटिक्स इज डे टू डे ऍक्च्युअली लाईफ मध्ये आहे. पण त्याला कसं मुलांना शिकवलं पाहिजे त्याच्यात फार फरक आपल्याला आणला पाहिजे. आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याच्याबद्दल पुष्कळसं काही लिहिलेलं आहे. ते आपण जर व्यवस्थित वापरलं आणि जसं अंकनाथ सारखेच आणखीनही ऍप्स डेव्हलप केले ज्याच्यातनं विद्यार्थ्यांना गणितामध्ये एकदम रुची निर्माण होईल. कारण मी असंही बघतो काही स्टुडंट्स जे मॅथमॅटिक्स म्हणजे अगदी अमृत प्याल्यासारखं त्याच्याबद्दल खुश असतात आणि एक सेट ऑफ असतात ते त्यांना अजिबात होते. आणि इंजिनिअरिंग मध्ये पण मी पाहिलंय की ते मी जसं बायोलॉजीच्या विरोध असतात, काही जण मॅथमॅटिक्सच्या पण विरोध असतात. ते म्हणतात ह्याचा उपयोग कुठे होणार आहे, आम्हाला काय उपयोग नाही, आम्ही इंजिनिअरिंग करायला आलोय, आम्हाला फिजिक्स केमिस्ट्री हे मॅथमॅटिक्स का विषय आहेत. म्हणून मॅथमॅटिक्स शिकवणाऱ्या शिक्षकांनी, मी आता एक्झाम्पल 2 घेतो, जे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत त्यांना माहिती आहे देर इज LCR सर्किट म्हणतो आपण त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये कॅपॅसिटर असतं, रेझिस्टन्स असतं आणि इंडक्टन्स असतं. L इज इंडक्टन्स, C इज कॅपॅसिटन्स अँड रेझिस्टन्स. त्याचं इक्वेशन बघा. किंवा आपलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये गेलात तर स्प्रिंग मास डॅम्पर सिस्टम आहे. म्हणजे आपल्या कारमध्ये पण जे व्हायब्रेशन होतात ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी जे असतं तिथे एक डॅम्पर पण असतो, एक स्प्रिंग असतो आणि ती गाडीचा मास आहे. ते MCR चं डिफरन्शियल इक्वेशन जे तयार होतं त्यातलं ते इलेक्ट्रिकल मध्ये पण सेम आहे आणि मेकॅनिकल मध्ये पण सेम आहे. पण त्याचा उपयोग वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो. पण हे जर त्या मॅथमॅटिक्सनी डिफरन्शियल इक्वेशन mx22 डॉट अँड प्लस cx डॉट प्लस kx इक्वल टू फोर्स इंटू साइन ओमेगा टी वगैरे जे इक्वेशन असतं ते नुसतं इक्वेशन लिहून त्याचं सोल्युशन असं आहे आणि असं त्याचं सोल्युशन x इक्वल टू a साइन ओमेगा टी त्याचं सोल्युशन आहे e⁻⁴ ओमेगा टी आहे असं जर सांगितलं तर त्याला ते रफ आणि काय आपल्या डोक्यात जात नाही बाबा असं वाटायला लागतं. पण त्याला जर लिंक लावलं आणि जी गाडी आपल्याला व्हायब्रेशन होती त्याला कंट्रोल करण्यासाठी कसं आपण C ला चेंज केलं की होतंय, M ला कसं चेंज केलं की होतंय, हे जर सांगत गेलो तर त्यातनं इंटरेस्ट जो निर्माण होतो तसा शाळेच्या जीवनापासून म्हणजे जे 5+3 सिस्टम मध्ये पहिल्या वर्षीपासून जर भाजी असेल त्याच्यातनं किती वांगी आली 1 किलो मध्ये तर मग एका वांग्याचं वजन किती असेल इनडायरेक्टली डायरेक्टली,
आपल्याला आमच्या घरात आजोबा वगैरे अशी छोटी छोटी गणित घालायचे. एका टँक मधून 2 नळ आहेत, त्यातनं इतक्या स्पीडने जाता येते तर किती वेळात ते बंद होईल. आता असं सांगितलं की आपल्याला अचानक वेळेला हे करणं कठीण आहे असं वाटतं. त्यात अल्जिब्रा आहे, त्यात जॉमेट्री आहे, सगळ्या काही गोष्टी असतात. तर हे आपण इंटरेस्टिंग वे मध्ये आपल्याला शिकवायची गरज आहे आणि ते जर सुरू केली, तशी पुस्तकं लिहिली, तसे ऍप्स निर्माण केले. मी आता सगळ्या आमच्या हॅकॅथॉन मध्ये विद्यार्थ्यांना सांगतोय की असे ऍप्स डेव्हलप करा. मग स्टुडंट्सला अत्यंत आनंदाने व्हिडिओ गेम्स खेळतात तसं ते त्याच्यामध्ये खेळत राहतील आणि त्यात शिकत राहतील. अच्छा. खूप म्हणजे मला असं वाटतं की इंटरेस्टिंग मॅथ्स किती आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाला तसं मला माझं बालपण किंवा माझी मुलगीही आठवली. तीही MS करते अमेरिकेत आणि माझ्यासारखंच तिचं नेचर. ती म्हणायची आर्ट्सला गेली, पण 10वी नंतर म्हणाली चला आता गणित सुटलं. आणि आता परवा मला फोन करून सांगत होती, आई स्टॅटिस्टिक्स म्हणजे डेटा अनालिसिस, कारण तिला ज्या विषयात रिसर्च करायचा आहे, तर म्हणाली हे फार. आणि मग 2 दिवस अशी थोडी अस्वस्थ होती. तेव्हा मला असं परत एकदा वाटलं की आपल्या या 10 वर्षाच्या शालेय जीवनामध्ये जर त्याची गोडी निर्माण केली, तर आज त्यात पण तिला जे प्रेशर आलंय, तर आता मग ते तिने रिलीज केलं कारण मॅच्युअर्ड आहे. त्यामुळे तिने त्या वेगळ्या पद्धतीने हे केलं. पण त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मला असं वाटतं की सगळेच जण खूप उत्सुकतेने, त्याहीपेक्षा म्हणजे तुम्हालाही आम्ही विनंती करू की आपल्या पाठ्यपुस्तकातच ही सहज खेळती भाषा, ज्याला आपण म्हणतो की ती व्यवहाराशी मिळती जुळती असेल, मुलांना ती व्यवहारात इतर ठिकाणी उदाहरणं दिसतील, पालकांना सुद्धा त्याचा आधार घेऊन दैनंदिन रोजच्या ह्याच्यामध्ये, कारण अनेक तासांसाठी मुलांबरोबरच पालक आणि मुलं एकत्र असतात. त्यामुळे गावाला जाताना असेल किंवा विहिरीवर बाबा गेल्यानंतर आपण किती पाणी काढलं आणि ती बादली मग किती लिटरची असेल, तर सगळं पाठ्यपुस्तकात यायला पाहिजे. जाणीवपूर्वक तसं जर केलं तर मुलांना ते खूप छान वाटेल. मला आता मग एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुमच्या मुलीचंही तुम्ही उदाहरण दिलं किंवा माझ्याही मुलीचं उदाहरण समोर आहे. तर या मुलांचे पाढे, कारण गणिताकडे कलच कमी होता. माझ्या मुलीचा गणिताकडचा कल तर मला दिसत होताच. त्यामुळे मी फार तिच्या असं डोक्यावर बसले नाही की तू पाढे पाठ कर. आज मला कुठेतरी त्याची जाणीव होते की मी ती गोष्ट तिला करू दिली नाही. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही खूप उच्च तंत्र शिक्षण विद्यार्थी आणि यांच्या खूप संपर्कात असता आणि त्यांचे बऱ्याच काळ तुम्ही त्यांच्या बरोबर असल्यामुळे निरीक्षण तुम्ही केलेलं आहे. तर लहानपणी या पाढे आणि याच्यामुळे नकळत्या वयात जे काही पाठ केलेलं आहे, त्याचा त्यांना उच्च तंत्र शिक्षणामध्ये कसा उपयोग होतो किंवा व्हायला हवा, यासाठी लहान वयातल्या या पालकांनी आता काय केलं पाहिजे? सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे पुष्कळ परीक्षांमध्ये पण इंजिनिअरिंग मध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नसतो काही ठिकाणी, एस्पेशली एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये. आपल्या ऍक्च्युअल जेव्हा कोर्समध्ये येतो तेव्हा असतो, पण पुष्कळ एंट्रन्स एक्झाम JEE आहे, नीट आहे, अशा एक्झामिनेशन मधनं कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. मग तिथं जे गणित करावं लागतं तिथं आयदर मेंटल मॅथमॅटिक्स जे आहे आपलं ते करावं लागतं, किंवा आपल्याला ऍक्च्युअली गणित करताना गुणाकार भागाकार वगैरे करावा लागतो. आणि सर्वात मुख्य तिथं ऑब्जेक्टिव्ह टाईप असल्यामुळे 4 उत्तरं असतात आणि मॅक्झिमम लोक एलिमिनेशननी करेक्ट आन्सर शोधतात बहुतेकदा. हे नक्की नाहीये, कारण हे आपल्याला हे 8 आणि 4 डिजिटला मल्टिप्लाय केल्यावर एवढं मोठं असलं पाहिजे, हे छोटं आहे म्हणलं हे नाहीच आहे उत्तर म्हणून मग ते एलिमिनेशननी पण शोधू शकतो. म्हणजे जे मेंटली आपण प्रिपेअर करू शकतो, आणि त्याच्यासाठी इव्हन कॅल्क्युलेटर जरी असला काही गोष्टींमध्ये ते बटन दाबण्यामध्ये जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा फास्ट आपण करू शकतो जर आपल्याला पाठ्यांतर केलं असलं तर. आणि त्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज अनेक रीतीने. थर्ड वन विच आय वॉज रिफ्लेक्टिंग, काल म्हणजे सांगितल्यावर मी म्हटलं गणिताचं काय काय सांगावं, म्हटलं एक परसेप्शन जो असतो ना तो आपल्याला हे पाठांतरामुळे इनडायरेक्टली आलेला असतो. आपल्याला वाटतं की हे मेमरी बेस्ड आहे, आतमध्ये आहे, पण तो जो त्याची कल्पना आहे, म्हणजे आता उदाहरण काय झालं तर 23 गुणिले 7, आता तसं लोकांना येणार नाही त्यामुळे कॅल्क्युलेटर वापरतातच आजकाल लोक. पण हे जर 7 वेळेला 23 वेळेला जायचं आहे मला कुठे, मग ते डोक्यात इमिडिएटली एक इम्प्रेशन येतो की मी इतक्या दूर चालून जायचं आहे किंवा मला हे काम इतक्या वेळेला करायचं आहे. हे जे परसेप्शन कॉन्सेप्च्युअलायझेशन होत असतं हे विदाउट नोईंग होत असतं, म्हणजे आपल्याला त्यासाठी काही प्रयत्न न करता होऊ शकतं. आणि त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पाठांतराचा फायदा असतो. आणि त्यामुळे पाढे असतील,
मी आता एकदम तुम्ही तर एकदम हायर लेवल वर गेलात, मला पण येत नाही, त्यामुळे आय हॅव नो अथॉरिटी टू से पावकी दीडकी वगैरे. पण नक्की माझे आजोबा पणजोबांच्या वेळेला ते पावकी दीडकी वगैरे सगळ्यांनी यायचे आणि त्यांना त्यामुळे आपल्याला 1.25 टाइम्स 1.75 टाइम्स वगैरे म्हटलं की टोटली गडबडून जातो मी पण ते त्यावेळेला त्या लोकांना आणि ह्याच्यात अंकनाच्या माध्यमातून ज्यांना केलेलं आहे ना, त्यांना ते असं चुटकी मारल्यासारखं त्यांच्या लक्षात येतं. ते आपल्याला येत नाही. त्यामुळे मला वाटतं की हे पाठांतर इम्पॉर्टंट आहे आणि आपली मेमरी त्यातनं अजूनही एक्सपॅन्ड होते. त्याचा उपयोग अनेक ठिकाणी नंतर होऊ शकतो. दीज आर सम ऑफ द पॅरलल अदर पॉसिबिलिटीज. ओके. मला म्हणजे हे सूत्र खूप महत्वाचं वाटतंय सर, की परसेप्शन म्हणजे खरंच आहे, मी 23 आत्ता म्हणजे मी जेव्हा कॅल्क्युलेटरवर करीन आणि उत्तर मिळेल, पण मी 23 वेळा म्हणजे 7 आणि 7 वेळा 23 म्हणजे हा जो एक सहसंबंध आहे आणि मला माझ्या प्रवासामध्ये किंवा माझ्या एकंदर ज्याच्यासाठी मी ते 23 गुणिले 7 करणार आहे, तर त्याचं व्यावहारिक ज्ञान जे आहे ते मला कळेल. पालकांना आज ही वेगळी माहिती आहे. कारण कसं आहे आतापर्यंत म्हणजे आम्ही 2 दिवस या एका टप्प्यापर्यंत होतो, की पाढे पाठ करणं आणि त्याचा उपयोग. पण आज तुम्ही जे परसेप्शनची आम्हाला एक वेगळी दृष्टी दिलीत, ती जास्त अमेझिंग आहे आणि पालकांना त्याची मला परत एक आठवण आली. माझे प्रोफेसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ते टर्बो मशिनरी आणि फ्लुइड मेकॅनिक्सचे ते आहेत सिंहली म्हणजे श्रीलंकेचे, पण युके सिटीजन होते आणि ते IISc मध्ये प्रोफेसर म्हणून आलेले होते. आणि वन ऑफ द व्हेरी प्रॉमिनंट प्रोफेसर, सौंदर नायगम म्हणून नाव. तर बाकी सगळ्यांना कॅल्क्युलेशन फॉर्म्युला इक्वेशन सगळं होतं, पण त्यांना आता हे पंप मध्ये इतक्या कॅपॅसिटीचं आहे तर पाणी किती जाईल आणि कुठपर्यंत जाईल असं ते एकदम डोक्यात त्यांचे यायचं. ते म्हणजे मग आम्ही सगळं कॅल्क्युलेटर करून किंवा कम्प्युटरमध्ये प्रोग्राम लिहून काढायचो, ते असं सांगून टाकायचं. मग हे कसं काय आलं तर ते परसेप्शन जे आहे ना, ते मॅथमॅटिक्स जे आपल्या डोक्यात एकदा बसलेलं असलं की त्याचा, जसं मला वाटतं की जसं त्यांच्याकडे एक सिस्टम असेल की एवढा पंप आहे 4 हॉर्स पॉवरचा, त्याच्या पाईपचा साईज एवढा आहे तर एवढं पाणी जात आहे, तर त्याच्या 1.5 टाइम्स आहे 1. जे आपण म्हटलो ना, मला लगेच आठवलं पावकी दीडकी वगैरे असेल तर ह्याच्या हे 1.25 टाइम्स असल्यामुळे एवढंच होणार. हे असं एकदम जे लक्षात येऊ शकतं ते बाकीच्यांना येऊ शकत नाही. आम्हाला ते ऍक्च्युअली पहिल्यापासूनच करावं लागतं ना, असं असतं. बरोबर आहे. मला मग हा एक धागा पकडून असं वाटतं, की पालकांना थोडंसं तुम्ही की हे परसेप्शन डेव्हलप करायचं असेल, म्हणजे आता पाठ्यपुस्तकातनं होईलच किंवा पाठ्यपुस्तकामध्ये ज्या मर्यादा, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिथे पृष्ठांची संख्या, मग किमतीची मर्यादा आणि हे सगळं. पण रोजच्या जीवनामध्ये पालकांनी सहज जाता जाता काय काय नक्की केलं पाहिजे हे परसेप्शन डेव्हलप करण्यासाठी, असं तुम्ही नाही, मला वाटतं घरामध्ये आपण ज्या काही रोज गोष्टी करतो त्याच्यात तुम्ही सुरुवातीला सांगितलं चहामध्ये 2 चमचे साखर घातली आणि 1 चमचा म्हणजे चमच्यामध्ये किती पावडर आहे त्याच्यामध्ये 10 ग्रॅम मावते. मग 3 चमचे घातल्यावर किती झाली, 30 ग्रॅम झाली. असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. किंवा भाजी आणली, त्यात वांगी किती आहेत किंवा बटाटे किती आहेत, किंवा मग ते 10 कापले मग त्याचा साईज किती झाला. हे असे छोट्या छोट्या स्वयंपाकघरातल्या गोष्टीपासून ते पाणी भरताना बकेट मध्ये पाणी 2 मग घेतले की 8 मग घेतले, मग शॉवर मधनं आंघोळ केली तर किती पाणी वेस्ट होतं किंवा ह्याच्यातनं किती वेस्ट होतं. म्हणजे असे अनेक छोट्या छोट्या उदाहरणातनं पण आपण त्यांना शिकू शकतो. किंवा आपल्या कॉटचा साईज किती आहे, त्याच्यामध्ये जर कोणी 6 फुटवाला आला तर त्याला कसं झोपावं लागेल, डायगोनली झोपावं लागेल, त्याच्याशिवाय आपल्या कॉटमध्ये तो राहू शकणार नाही गेस्ट आलेल्याला. असे अनेक किंवा बेडशीटचा साईज काय आहे, तो कुठे जास्ती कोपऱ्यामध्ये दुमडावं लागतोय का न दुमडावं लागतोय, मग ते किती दुमडावं लागेल, दोन्हीकडे युनिफॉर्म कसं होईल सो दॅट जॉमेट्रिकली परफेक्ट होईल. म्हणजे असे आपण प्रत्येक घरामधल्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं, किंवा आपल्याकडे मोस्टली टाईल्स असतात आजकाल. आधी तर सगळे मातीच्या घरात, आजकाल टाईल्स आहेत सगळ्यांच्या घरात. मग ते 1 फुटाच्या टाईल असतील, 10 इंचाचे असतील, काही ठिकाणी 15 इंचाचे 18 इंचाचे असतील. मग ते किती असतील तर हा रूमची साईज किती झाली, त्याला त्याच्यातनं स्टेप्स, तू इतक्या स्पीडने चालतोयस तर किती लवकर जाऊ शकशील किंवा किती स्लो गेल्याने तुला वेळ जास्ती लागणार आहे. असे टाइम मॅनेजमेंट असेल किंवा त्याच्यातनं मेजरमेंट असेल, त्याच्यातनं वेगवेगळे टाईपचे कॅल्क्युलेशन असतील, हे सगळ्या गोष्टी पण आल्या.
त्यातनं फायदा नुकसान काय होणार आहे हे पण कदाचित शिकू शकू. घरामध्ये आपल्याकडे गार्डन आहे, त्याच्यामध्ये 10 झाडं लावलेली आहेत, त्याच्यातनं अमुक अमुक होत आहे बाबा, किती फळं येतील, मग त्यातनं फायदा किती होईल तुला बिझनेस केलास तर. म्हणजे यू कॅन डेव्हलप ऑल व्हरायटी ऑफ सेन्स युझिंग नॉर्मल रुटीन कॉमन थिंग्स. हे खूप महत्वाचं आहे. पालकांना आज एक वेगळी दृष्टी मिळाली असेल. पालकांनी फक्त सजगतेने, जसं आपण म्हणतो की रोज उठल्यानंतर आपला मुलगा अमुक एक गोष्टी करतो की नाही, आपण हे असं बघतो की तो व्यवस्थित जेवतोय की नाही, तो अंघोळ छान व्यवस्थित लहानपणी करतोय की नाही. तसंच त्याचं हे जे विविध विषयांमधलं परसेप्शन आहे, म्हणजे जसं त्याच्या कानांवरनं चांगली भाषा जाण्यासाठी बऱ्याच घरांमध्ये आपल्याला दिसतं जाणीवपूर्वक प्रयत्न होतात. पण त्याच्या कानावर गणितीय भाषा जाण्यासाठी पालक फार सजग नसतात, कारण तशी दृष्टी कधी कोणी डेव्हलप केलेली नसते. आय एम व्हेरी थँकफुल. इथं बसल्या बसल्या तुमच्यावर बोलता बोलता नवीन नवीन सुचायला लागलंय. मी म्हटलं लहानपणी आपण भोवरा खेळतो, भोवरा. त्या भोवऱ्याला ती एक सुतळी किंवा थोडा दोरा असतो, तिथं खाली त्याला नेल म्हणजे मोळा असतो, तर आपण बांधतो आणि मग असं गोल फिरून केलं की इतका वेळ फिरतो. मग ते कमी थ्रेड केलेले असतील राऊंड, आणि त्याचा शेप पण असा सिलेंड्रिकल नाहीये, तो कोनिकल आहे. त्यामुळे 4 झाल्याने काय होतं, 6 केल्याने काय होतं, किंवा त्याच्यातला डिस्टन्स किती होतं, त्यामुळे किती फोर्सने तो गोल फिरतो, किती वेळ फिरतो. मला वाटतं हे सिंपल उदाहरण आहे, पण ह्याच्यातनं एकाच प्रॅक्टिकल म्हणजे खेळ पण आहे हा. मुलांना आवडतं पण, म्हणजे सगळे 4-5 मुलं असतात, सगळेजण कॉम्पिटिशन मध्ये सगळेजण एकत्रित करतात, माझा शेवटपर्यंत राहिला, तुझा लवकर गेला, सगळं हे चालत असतं ना आपल्या. मग त्यांनी काय केलं होतं, ह्यांनी काय केलं होतं, त्यातनं कुणाच्यामुळे जास्ती कसं झालेलं आहे, त्याच्यात हाताने फोर्स पण जास्ती लागतो का त्यात कमी असूनही होतो, किती त्यातनं शिकता येतं. हे अत्यंत सोपे सोपे उदाहरणं मी आता सांगत गेलो तर असे अनेक निघतील. आपले छोटे छोटे खेळच किती मजेशीर आहेत असं मी सांगायचं माझा उद्देश. ही खूप वेगळी, आणि मला असं वाटतं गणितालयामध्ये नक्की हेच असं काहीतरी होणार आहे की जिथे आपण म्हणतो की पालकांना कारण पालकांचा जो आयाम, म्हणजे जसं माझा गणिताचा आयाम हा फार नॅरो आहे, पण मला जर हळूहळू गणितालयामध्ये आल्यानंतर ही दृष्टी विकसित झाली तर मी काहीतरी माझ्या मुलांबरोबर करू शकते. तर गणितालयामध्ये अशा पद्धतीने आज तुम्हाला एक त्याची झलक माझ्या मते सहस्रबुद्धे सरांनी दिली की गणितालयामध्ये नक्की काय गमती जमती घडणार आहेत. आणि आता सुद्धा अनेकांना, म्हणजे मला असं स्वतःला वाटायला लागलं की तो भोवऱ्याला दोरा हे आम्हाला कधी लक्षातच आलं नाही की तो अंतराने गुंडाळला तर काय मजा येईल, आणि तो खूप मला पण माहित नव्हतं बरं का ते. आता तुमच्यावर बोलता बोलता अचानक मला लक्षात आलं आणि मी सांगितलं लगेच मी. मला असं वाटतं की हेच सर तुम्ही जे 24 तास गणितामध्ये असतात त्याचं हे एक उदाहरण म्हणजे आहे. आणि आता मला एक छोटासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की गणिताची आवड किंवा ज्याला आपण म्हणतो हे परसेप्शन, आणि तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीपासून इतक्या जाणीवपूर्वक या विषयाकडे पाहायला सुरुवात केली आणि त्याची सुरुवात कशी झाली? नाही, मला वाटतं माझ्या आजोबांच्या बरोबर माझ्या ज्या गप्पा होत्या आणि त्याच्यामुळे सुरुवात झाली. त्याच्यात रोल माझ्या आजोबांचा भयानक आहे, कारण हे सगळी वेगवेगळ्या टाईपची जी मी सांगितली, त्या टाकीमध्ये इतकं आहे, तू डाव्याकडे चाललेला आहेस, तो दुसरीकडे उजवीकडे चाललाय, त्यांच्यामध्ये अंतर किती वाढत चाललेलं आहे, किंवा एक ट्रेन इकडनं येते तिकडनं येते, ते दोघांचं मिलन होऊन पुढे गेल्यावर किती वेळाने ते परत एकदा भेटू. असे कोडीसारखं जे असतात गणित, कोडी असतात ही सगळी. ह्याच्यामध्ये बेसिकली आपल्याला अल्जेब्रा वापरून इझिली सॉल्व्ह करू शकतो, पण अल्जेब्राच्या विना पण ते डोक्यात मेंटली तयार करून जे सॉल्व्ह करायची सिस्टम होती ती हळूहळू निर्माण होत गेली गोष्टींच्या मधनं ह्याच्यातनं. आणि त्यामुळे गणित विषयामध्ये मला पहिल्यापासून आनंद वाटायचा होता. कधी मला असं त्याच्याबद्दल तिरस्कार नव्हता, कारण माझ्या आजोबांच्या ट्रेनिंगमुळे होतं ते. आणि मग त्याचप्रमाणे वडिलांनी, मला आता लक्षात नाही त्या पुस्तकाचं ऑथरचं नाव, मनोरंजक गणित म्हणून एक पुस्तक होतं, त्याचे 3 व्हॉल्युम्स होते, 3 व्हॉल्युमचं पुस्तक होतं. त्यांनी मुद्दाम खरेदी करून आणून दिलं होतं, मराठीमध्येच होतं. मी आताही गुगल करून सर्च करायचा प्रयत्न केला, मला मिळालं नाही ऑथरचं नाव. मग त्याचं नाव असंच काहीतरी मनोरंजक गणित असं होतं. असे हजारो प्रॉब्लेम होते, म्हणजे 3 व्हॉल्युम मध्ये मिळून मुलांना इतकं इंटरेस्ट तयार करण्यासारखे होते. ते त्याची जर कुठे प्रती असेल कोणाकडे, माझ्याकडे पण घरी होतं, मी शोधून काढतोय, मला मिळत नाही घरी पुस्तक. ते त्याच्या आवृत्ती परत काढण्याची गरज आहे, का इतक्या इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये गणित दिलेली होती. अच्छा.
काल सुद्धा प्राजक्ती मॅडमनी मोहन आपटे सरांच्या गणित पुस्तकाचा म्हणजे त्यांची एक सिरीज आहे त्याचाही उल्लेख केला. पण म्हणजे खरंच म्हणजे मला आता थोडस तुम्ही आता पुस्तकाचा उल्लेख केला म्हणून तेच तुम्हाला थोडस तोच प्रश्न खरा विचारायचा होता की हे जे परसेप्शन डेव्हलप करणं असेल किंवा पाठ्यपुस्तकाबाहेरचं व्यावहारिक गणित जे आहे तर त्याविषयीचं लेखन आपल्याकडे खूप कमी आहे. तर असं काही विद्यार्थी म्हणजे जे उच्चतंत्र तुमच्या बरोबर आता जे काम करतायत किंवा तर त्यांना तुम्ही काही हे द्याल का की जसं तुम्ही ऍप सांगितलं की तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रमोट करताय की त्यांनी अशा पद्धतीने ऍप तयार करावी, तर तशी गणिताविषयीची पुस्तकं रंजक खूप कमी आहेत. तर काय सांगाल म्हणजे आपण कशा पद्धतीने तिथे गेलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं असे ज्यांना ह्याच्यामध्ये इच्छा आहे म्हणजे असं पुस्तकं लिहिण्याची पण आहे आणि गणिताबद्दल पण ज्ञान आहे आणि ज्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये व्हेरिएशन आहे की फक्त गणित असलेल्यांना पण हे करता येणार नाही. मला वाटतं की आयुष्यामध्ये जर आपल्याला जे ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस जे म्हणतो आपण म्युझिक, डान्स, ड्रामा, पेंटिंग, आर्ट वर्क हे सगळे जे करणारे असतात त्यांचं आणि गणिताची विषयाचे संबंध असलेल्या व्यक्तींना जर हे काम दिलं तर ते अत्यंत सुबक रीतीने अत्यंत उत्कृष्ट रीतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडू शकतील आणि त्याच्यातनं विद्यार्थ्यांचा फायदा होईल. तर अशा दोन्ही टाईपच्या लोकांना एकत्रित करून एक ग्रुपने वेगवेगळ्या विषयांवर आपले त्याचे एखादा थोडा वेळ विचार करत बसला की येतात ते असे विचार, तेव्हा त्यांनी ते त्याच वेळेला लिहून काढून मग त्याला फाईन ट्युनिंग करण्याला थोडा वेळ लागेल. पण असे पुष्कळ पुस्तकं लिहिण्याची आवश्यकता आहे आणि ते पॉसिबिलिटी पण आहे. मला वाटतं की आपण हे पुढे घेऊन जाऊया. तुमच्या अंकनाच्या बरोबर जुडलेल्या काही लोकांना पण हे कामाला लावूया. माझ्याकडे पण मी जसं सांगितलं ह्या हॅकॅथॉन मध्ये आम्ही असे अनेक प्रॉब्लेम देऊन त्याच्यातनं ऍप्स पण निर्माण करू शकतो आणि ऑडिओ व्हिज्युअल असल्यावर मुलांना आजकाल जास्त इंटरेस्टिंग आहे. पुस्तकं तर आहेच आहे पण आजकाल मुलांना पुस्तकं वाचायची सवय अनफॉर्च्युनेटली कमी होत गेली आणि त्यांना सगळं ऑडिओ व्हिडिओ बेसिस मध्ये आहे आणि दिस जनरेशन मिलेनियल जनरेशन इज कॉल्ड स्क्रीन जनरेशन. ते लहानपणापासून म्हणजे 1 वर्षाचं बाळ पण मोबाईल वापरायला येऊ शकतं त्याला आणि आपल्याकडे आमच्या लोकांना नवीन मोबाईल आला की ते वेगळं काहीतरी असलं की आपल्याला लवकर समजत नाही, त्याच्यात मॅन्युअल बघून 10 वेळेला वाचल्यावर समजतं आम्हाला. पोरं मात्र धाड 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 वापरत असतात. त्यामुळे ह्या स्क्रीन जनरेशन असल्यामुळे त्यांना आपल्याला त्यांच्या सोयीनुसार त्यांना जे आवडतं त्यांना जे इझिली समजतं त्या दृष्टिकोनातून करण्यासाठी मी ऍपचा विषय घेतला. पण पुस्तकं पण लिहिण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये पिक्चर्स दाखवू शकतील, काही पेंटिंग दाखवू शकतील. त्याच्यात म्युझिक मध्ये किती पूर्णपणे 7 राग जे आहेत त्याच्यातले व्हेरिएशन, त्याच्यात पिच आणि हे कसं आहे. मॅथमॅटिक्स इज इन्व्हॉल्ड एव्हरीवेअर. म्युझिक मध्ये आहे, पेंटिंग मध्ये आहे, आर्ट वर्क मध्ये आहे. आपल्या टेक्सटाईल मध्ये जे आपण वेगवेगळे ट्रायबल लोकांचे आर्ट वर्क असतात त्याच्यामध्ये त्यांना मॅथमॅटिक्स माहित नसेल पण त्यांचे टाके इकडे घातले की तसं घातले की स्वेटर विणताना असेल किंवा कापड विणताना असेल किती सुंदर तयार होतं त्याच्यातनं. ते हे सगळं गणिताच्याच आहे असं म्हणतो. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आमचे एक प्रोफेसर IIT कानपूरचे होते मलिक म्हणून, ते नेचर आणि मॅथमॅटिक्स जोडून फिबोनाची सिरीज जे असते त्याच्याप्रमाणे आपले लीव्स असतील, प्लांट मध्ये फळं असतील, त्यांची सगळी जी बिया असतील त्याच्यामध्ये त्यांची अरेंजमेंट जी असते इट्स ऑल मॅथमॅटिकली रिलेटेड आहेत. आपल्याला बहुतेक पानं 3 पानांचं असतं किंवा 5 पानांचं दळ असतं. ते सगळं असे सिरीज आहे त्याच्यामध्ये आणि व्हेरी वंडरफुली फुलांच्या पाकळ्यांमध्ये गुलाबाच्या असोत किंवा कमळाच्या असोत किंवा त्याच्यामध्ये पण हे सिस्टम आहे की मॅथमॅटिक्स इज इन्व्हॉल्ड इन नेचर इन ऍब्सोल्यूट फिनॉमिनल. स्टार्स आणि गॅलॅक्सीज तर आहेच आहे, दे आर ऑल ऍस्ट्रॉनॉमिकली लॉंग डिस्टन्सेस मध्ये झालं, छोट्या छोट्या प्रमाणात पण आहे मॅथमॅटिक्स. ओके, खूप छान. 1-2 प्रश्न माझ्या मते फक्त असेच आहेत की गणितालय ही संकल्पना आता पालकांना कळली आहे तर मी ते थोडंसं त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही अंकनाद हे जर ऍप डाउनलोड केलं की तुमची त्यातनं आम्हाला सगळी माहिती मिळते आणि मग तुम्ही गणितालयाचे सदस्य होणार आहात, तुम्हाला तसा मेल येईल अशी एक प्रक्रिया माझ्या मते मंदार सरांनी थोडंसं सांगावं, मग मी परत सहस्रबुद्धे सरांकडे येते. अंकनाद ऍप्लिकेशन जो मुलगा डाउनलोड करेल तो त्याची सगळी माहिती त्याच्यामध्ये भरतो
आणि माहिती भरल्यानंतर तो सहजरित्या त्या गणितालयाचा मेंबर होतो. त्याला ते पुढे वर्षभर किंवा हयात ती मेंबरशिप जोपर्यंत तो आणि गणितालय एकमेकाशी जोडलेले आहेत तोपर्यंत तो गणितालयाचा मेंबर म्हणून राहणार आहे. त्याचं शिक्षण जरी संपलं तरी तो शालेय शिक्षणातला शिक्षक विद्यार्थी म्हणून संपेल, पण गणितालयाचा सदस्य म्हणून कायम राहील. पुढे जाऊन कदाचित त्याला इंटरेस्ट असेल तो मेंटॉर म्हणून मुलांबरोबर काम करेल, परंतु तो सातत्याने या विषयात राहावा अशीच ही इच्छा आहे. आता सर जसं उल्लेख करत होते की संगीतात सुद्धा गणित आहे किंवा याच्यात सुद्धा गणित आहे, तर ह्या ऍपचं संगीत ज्यांनी केलंय माझ्या पत्नी निर्मिती नामजोशी, त्यांनी असं सजेस्ट केलं की पुढच्या वेळेला अरविंद थत्ते किंवा गणित म्हणजे पेटीतले किंवा संगीतातली काही मंडळींना आपण बोलूयात आणि संगीतातलं गणित सुद्धा श्रुती आणि तालाचं जे गणित आहे हे गणित सुद्धा मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करूयात. असाच आज आमचं सकाळी सजेशन झालं सुद्धा त्याही पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ह्या ऍक्टिव्हिटी मधून म्हणजे सोशल मीडिया ग्रुप सारखा जो ग्रुप तिथं गणितालय करायचा आहे त्याच्या मागचा एक विचार असा आहे की आपल्याकडे मुलं एकत्रितरित्या येऊन काम करत नाहीत. कोलॅबरेटिव्हली वर्किंग भारतामध्ये खूप कमी होतं आणि मुलांमध्ये किंवा दोन माणसांमध्ये एकत्रित काम करण्याची विश्वासार्हता आपल्याकडे खूप नष्ट झालेली आहे, नाहीच आहे. 4 भारतीय एकत्र येऊन पटकन काम करत नाहीत आणि जगभरातल्या 2 कोपऱ्यात बसलेली माणसं एकत्र कधी येतात आणि काम करतात कळत नाही. तर ह्या मुलांना त्या एका कॉमन विषयामुळे एकामेकांशी कोलॅबरेटिव्हली काहीतरी करता यावं आणि अनिल सरांसारखे किंवा तुमच्यासारखे काका काकू आजी आजोबा त्यांना मदतीला असावेत, अशातून कोलॅबरेटिव्ह वे ऑफ थिंकिंग निर्माण व्हावा अशी त्याची रचना किंवा इच्छा आहे. खूप छान. मला म्हणजे अनिल सरांचा आज विशेष हे करायचंय कारण मलाही आता गणितालयाचं सभासद व्हावं असं वाटतंय. कारण मी म्हणजे गणित हा विषय some inspiration at least from out of this talk. नाही, कारण मला आवडेल अशा क्युबिकल या सगळ्या वेगवेगळ्या ऍटमॉस्फिअर मध्ये येऊन माझ्या भाषेमधलं गणित मला शोधायला आवडेल. कारण मी नेहमी म्हणायचे की मुक्तछंदातल्या कवितांचं एक पीक आलेलं होतं मधल्या काळामध्ये आणि मी सहज नेहमी म्हणायचे की माझ्या मुलांना लयबद्ध कविता का आम्हाला पाठ्यपुस्तकात नाहीत. तर त्याचं कारण असं की माझ्या सासऱ्यांचे सुद्धा आज जे अलंकार आणि या एका लयबद्ध पद्धतीने ते अलंकार आणि वृत्त ज्या ठेक्यामध्ये आणि हे सांगतात त्याचा अभ्यास कमी झाला की ते मीटर मध्ये लिहिणं आपण ज्याला म्हणतो, म्हणजे भुजंगप्रयात वृत्तामध्ये अख्खे मनाचे श्लोक म्हणजे एका ओळीमध्ये 17 शब्द आणि असे 251 श्लोक लिहिणं, तर ती जी सगळी म्हणजे भाषेतलं गणित सुद्धा कसं कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम संगीत काव्य निर्मिती या सगळ्यांमध्ये दिसतो आहे. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं मंदार सर हे सगळ्या विषयांचा एक समवाय आपल्या गणितालयामध्ये गणित हे महत्वाचं सूत्र ठेवून आपल्याला साधता येईल. आणि अनिल सर आज खरंच मला सगळ्यात आवडलेला मुद्दा आहे तो म्हणजे परसेप्शन डेव्हलप करणं. कारण हा दृष्टीच आम्हाला सगळ्यांना नवीन आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी जाणीवपूर्वक मुलांचं गणिताचं परसेप्शन जाता जाता सहज रोजच्या ह्याच्यामध्ये कसं करावं. खूप छान आज प्रतिक्रिया आहे पण खूप छान आलेल्या आहेत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की नाहीत तर आम्ही सहस्रबुद्धे सरांना कधी भेटलो असतो. म्हणजे कारण आमच्या दृष्टीने सर AICT असं आम्ही एक उच्चारतानाच आम्हाला असं वाटतं की बापरे इतकं महान व्यक्ती इथंच आहे, ते ग्राउंड मध्येच आहे, कुठे वर नाही. ते आज तुमच्या सहज शैलीमध्ये आम्हाला ते कळलं आणि तो एक विश्वास आला की नाही या गणितालयामध्ये तुम्ही आमच्या बरोबर असणार आहात. आणि त्यामुळे सगळ्या पालकांनाही आता एक छान वाटतंय की अंकनादच्या माध्यमातून अंकनाद हे केवळ ऍप आणि म्हणून आम्ही 3 दिवस हा वेबिनार त्याचसाठी केलेला होता की अंकनाद हे नुसतं ऍप नाही म्हणजे किंवा ते एक म्हणतात तसं विक्रीचं एक बाबा ऍप तुम्ही घ्या आणि तुम्ही काहीतरी त्याचा वापर, तर आम्ही तुमच्या मागावर राहणार आहोत आणि मागावर नुसतं राहून नाही तर तुमच्या मुलांमध्ये जे त्या संदर्भातले उत्तम गुण आहेत ते फुलवण्यासाठी कुठेतरी हे गणितालय काम करणार आहे. मंदार नामजोशी सर, समीर सर, तन्मयी या सगळ्यांचेही मी आभार मानते. कारण मला मंदार बोलत होते तेव्हा आठवलं की त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या बहुत महत्वाच्या आहेत की ह्या अंकनाद मधून झाल्यावर तुम्ही इथले संबंध नाही असं नाहीये की तुम्ही नंतर सुद्धा येऊ शकता आणि राहायला पाहिजे.
आयदर मेंटर म्हणून तरी किंवा शिक्षार्थी म्हणून तरी. म्हणजे लाईफ लॉंग लर्निंग हे जे वरचेवर आम्ही वापरतो दॅट इज वन कॉन्सेप्ट. वी टॉक्ड अबाउट कोलॅबोरेशन. मला वाटतं रस्सी खेचचा जो आपण खेळ खेळतो, इथे एक 7-8 जण तिकडे 7 जण आणि ओढायचं, मग ते त्याच्यामध्ये पण कोलॅबोरेशन आहे. त्या कोलॅबोरेशन शिवाय जी टीम कोलॅबोरेशन नाही करते ती ताकदवार असून सुद्धा हरते. आणि म्हणून कोलॅबोरेशन कॅन बी इव्हन शोन थ्रू दी रस्सी खेचच्या गेम मधून सुद्धा दाखवू शकतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर मुलांना इन्स्पिरेशन होऊन कोलॅबोरेटिव्ह वर्क करायला सुरुवात करायची शक्यता आहे. येस, खूप छान सर. पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार व्यक्त करते. आपल्या बरोबर 3 दिवस हे जे सगळी टीम कार्यरत होती, तन्मयीने टेक्निकल बाजू खूप छान सांभाळली. समीर सर होते, मंदार नामजोशी सर होते आणि आता गणितालयाचं आज ऑफिशियल उद्घाटन झालं असं पुन्हा एकदा मी जाहीर करते. तुम्हाला एक छान मेल आता अनिल सरांकडनं येणारच आहे, जे हे सभासद आहेत त्यांना. त्याच्यामध्ये पुढची सूत्र तुम्हाला कळणार आहेत. पुन्हा एकदा ह्या 3 दिवसाच्या वेबिनारची सांगता झाली असं मी जाहीर करते. आणि अंकनादचा जास्तीत जास्त उपयोग करा, कारण अंकनादचं एक वेगळे पैलू तुम्हाला 3 दिवसामध्ये समजलेले आहेत, की पाठांतर पाढे हे रोट लर्निंग नाही, तर आपल्या मौखिक परंपरेचा तो एक अत्यंत उत्तम असा भाग आहे. आणि मौखिक परंपरेचं यश आपण गेले हजारो वर्ष पाहत आहोत. अनिल सरांनी ते आज आपल्याला जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि काल प्राजक्ता मॅडमनी सांगितलं होतं, की स्टोअर करून ठेवण्याच्या अनेक गोष्टी असतात आणि त्यातला पाढे हा एक महत्वाचा बिंदू आहे. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचेही आभार. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात, छान प्रतिक्रिया दिल्यात. अनिल सर, आपले आभार. आणि कार्यक्रमाची सांगता आणि या वेबिनारची सांगता झाली असं मी जाहीर करते. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. शेवटचा प्रश्न, इंग्रजीमध्ये पाढे लवकरच मिळतील, पण मराठीमध्ये सुद्धा सध्या लावून ठेवले तर मुलांचं नुकसान होणार नाही. मंदार सर, आपण समारोप करूया. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मी मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मी माझे श्रेष्ठ डायरेक्टर पराग गाडगीळ आणि दुसऱ्या डायरेक्टर मॅडम निर्मिती नामजोशी अशा तिघांच्या वतीने आणि पूर्ण क्लबच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. विशेषतः प्राची मॅडम, तुमचे खूप मोठे आभार मानतो, कारण इतक्या सुंदररित्या हे 3 दिवस सेमिनार आपण कंडक्ट केलेत. आणि नुसतेच कंडक्ट नाही, तर आपण एक शिक्षिकाही आहात. शासनाच्या एका महत्वाच्या पदावर राहून या महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला रचना आणण्याचाही आपला हातभार होता. आणि इथून पुढे आमच्या या गणितालयाच्या किंवा अंकनादच्या रचनेमध्ये सुद्धा आपला हातभार असणार आहे. आणि त्या सगळ्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आणि इथून पुढच्या प्रवासाला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच ठेवूयात. आपल्या या सगळ्या मुलांना तुमच्यासारख्या काका काकू आजोबा हवेत आणि आपण ते यशस्वी करूयात असा प्रयत्न असेल. एकच प्रश्न असेल की ऍप डाउनलोड होत नाहीये माझ्या मते. बरं, ऍपची किंमत 100 रुपये आहे, गणितालयाची वेगळी फी नाही. तुम्ही ऍप डाउनलोड केलं की तुम्ही गणितालयाचे सभासद राहाल. समीर सर, तुम्ही काही सांगताय? अनम्यूट करा सर. तन्मयी, अनम्यूट करशील समीर सर? मॅडम नमस्कार. एकच छोटी माहिती फक्त देतो. आवाज समीर सर. हॅलो, आवाज येतोय का आता? हा, येतोय, बोला सर. एकच फक्त छोटी माहिती द्यायची होती. आपलं ऍप जे आहे ते गुगल प्ले स्टोअर वरती फ्री ऑफ चार्ज आहे. ऍप डाउनलोड करायला कुठलाही खर्च नाहीये. ऍपच्या मध्ये 12 प्रॉडक्ट फाईल्स आहेत. त्या प्रत्येक फाईलची किंमत 100 रुपये अधिक जीएसटी आहे. ओके. सो पालकांना माहिती मिळेल माझ्या मते. तिथे सुद्धा स्क्रीनवर यावं. म्हणजे फक्त टेक्निकली आता एक प्रश्न आला होता म्हणून हे केलं की ऍप डाउनलोड का होत नाही, तर ते थोडं आपण टेक्निकली बघूया. 1-2 जणांना अडचण आली असं त्यांचं म्हणणं आहे, तर ते आपण बघू. आणि प्रतिक्रिया खूप छान आहेत. मला सुद्धा वैयक्तिक प्रतिक्रिया खूप छान आलेल्या आहेत की गणित हा विषय असा. आणि मी खरं तर सांगू तर तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलात, म्हणजे मी मुलाखत घेऊ शकते इतका माझा कॉन्फिडन्स होता, पण गणित हा विषय माझा नाही. म्हणजे मी अनेक वेळा असं जाहीरपणे सांगायचे की मला त्याचं दुःख वाटायचं, पण मला सुद्धा आता गेल्या 3 दिवसात थोडा कॉन्फिडन्स वाटायला लागलाय की मी नक्की काहीतरी चांगलं करू शकते.
पुन्हा एकदा छान हा वेबिनार झाला. आपण संपर्कात राहूच आणि सर्व पालकांना परत एकदा की नक्की याचा लाभ घ्या आणि परसेप्शन डेव्हलप करा आपल्या मुलांचं. धन्यवाद. धन्यवाद. येस.